नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत भारताच्या अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक सीमास्थळावर वाघा बॉर्डर. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर होणारी प्रसिद्ध परेड सेरेमनी आज आपण येथे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आजचा अनुभव. आता आपण बॉर्डरच्या परिसरात प्रवेश करत आहे. इथे सुरक्षेची व्यवस्था खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे सुरक्षा दलाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आजूबाजूला मोठ्या संख्येने पर्यटक दिसत आहे आणि सर्वांमध्ये कार्यक्रमाबद्दल खूप उत्सुकता पाहायला मिळते. तो बघा, आपल्याला पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. तर हळूहळू सगळी पब्लिक जमा होत आहे, कारण थोड्याच वेळात परेड सेरेमनी सुरू होणार आहे. तर आपण या गोष्टीचा आनंद घेऊ. वाघा बॉर्डर भारताच्या पंजाब राज्यात अमृतसर जवळ आहे. ही सीमा भारत आणि पाकिस्तानला जोडणारी प्रमुख सीमांपैकी एक आहे. या ठिकाणी दररोज संध्याकाळच्या सुमारास प्रसिद्ध सीमा समारंभ आयोजित केला जातो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी भारतात तसेच इतर ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे दररोज होणारे परेड सेरेमनी सर्वात मोठे आकर्षण आहे. दोन्ही देशाचे सुरक्षा दल परेड आणि ध्वज उतरण्याचे औपचारिक कार्यक्रम करतात. मित्रांनो, हा कार्यक्रम मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत आहे आणि माझा हा खूप खास अनुभव आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसत आहे त्यापेक्षा प्रत्यक्ष इथलं वातावरण अनुभवणं खूप वेगळं आहे. जर तुम्ही अमृतसरला येत असाल तर वाघा बॉर्डरचा अनुभव नक्कीच घ्या. अटारी काय आहे तर ते पाहू. भारताच्या बाजूला अधिकृत सीमा चौकी अटारी बॉर्डर म्हणून ओळखली जाते, तर पाकिस्तानच्या बाजूला वाघा आहे. त्यामुळे अटारी वाघा बॉर्डर हे नावही प्रचलित आहे. आता सुरू होत आहे आजचा मुख्य कार्यक्रम, परेड सेरेमनी. या कार्यक्रमामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा दलाचे जवान पारंपरिक पद्धतीने परेड करतात. जवानांना शिस्त, त्यांची परेड आणि प्रत्यक्ष उत्साह हे सगळे प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव आहे. येथे देशभक्तीची भावना आणि लोकांचा उत्साह प्रत्यक्ष जाणवतो. कार्यक्रमाचा जर इतिहास पाहिला तर भारत आणि पाकिस्तानमध्ये 1959 पासून ह्या परंपरा आणि समारंभ आयोजित केला जातो. काळानुसार त्याची परेड आणि पद्धत अधिक औपचारिक व आकर्षक झाली आहे. आपल्या भारताच्या बाजूने हा समारंभ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आयोजित करते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह असतो. देशभक्तीपर घोषणा, संगीत, परेडमुळे वातावरण उत्साही होते. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान. पण इथला माहोल पाहिल्यावर तुम्हाला वाटेल आज काहीतरी खास पाहायला मिळणार आहे. इथपर्यंत येताना उत्साह एवढा होता की गुगल मॅपसुद्धा म्हणत असेल, भाऊ आता माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा. आपल्या लोकांचा उत्साह पाहून पाकिस्तानचे लोकसुद्धा म्हणत असेल, जर मधात बॅरिकेड नसते तर यांना आपल्याला कधीही हे करून टाकले असते. शेवटी हा देश आपला मुलगाच देश आहे, म्हणून काही गोष्टी आपल्याला समजून घ्यावे लागतात. तुम्ही पाहू शकता, पब्लिक इतकी कमी आहे की यांना भेव वाटतं की जर तिथे गेलो आणि काही झालं तर आमच्यासोबत काय होईल. त्यामुळे इथं पब्लिक खूप कमी आहे. तर तुम्हाला माझ्या मागची गर्दी दाखवतो आता.